विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियम अधिनियम 2024 सुधारणा करण्याबाबतचा विधेयक या ठिकाणी सभागृहामध्ये आलेला आहे. खरं म्हटलं तर चंद्रकांत दादा इथं बसलेले आहेत. आपण उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहात. आपण गेल्या अनेक वर्षापासून या असलेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक विद्यापीठं खाजगी आपण आणलेल्या आहात. खाजगी विद्यापीठे फार मोठ्या प्रमाणात आपण आणली. त्यांचे निकष नियम जसं बसले होते. आता पहिले प्रथम मला वाटतं महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे या संदर्भातून स्थापन करण्याचा निर्णय होतो का काय याचा खुलासा करणं गरजेचं आहे. हा नाही, पाशा पटेलांचं आहे म्हटल्यानंतर आम्ही त्यांना शेतकरी संघटनेचा नेता आहे म्हटल्यानंतर पाठिंबा देणारच आहोत. पण तो बांबूचा विषय सारखा सभागृहात का येतोय? हा बांबू म्हणजे काय एकदा कळलं पाहिजे. बांबूचं महत्व एवढं का सभागृहात आलेलं आहे? तर बांबूसाठी हा विद्यापीठ आहे का वेगवेगळ्या प्रकारे आपण नंतर उत्तरात द्या. आमचं म्हणणं एवढंच आहे. हा नाही, अर्थसंकल्पामध्ये सुद्धा बांबूचा विषय वेगळा आला. अर्थसंकल्प झाल्यानंतर आज सुद्धा पाशा पटेल त्यांनी उल्लेख केला. पाशा पटेल हे बांबूच्या संदर्भातलं काम करणारे एक नेते आहेत म्हणून. हा बांबू इतका महत्वाचा का आला हो कळणं गरजेचं आहे. म्हणून त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. अरे सभापती महोदय, या असलेल्या सगळ्या संस्थाला जे आपण मंजुरी देतोय या असलेल्या आपल्या काय उद्देश आणि कारणामध्ये त्यांचे निकष आणि नियम आपण सांगितलेले नाहीत. ते खरं जर कळलं तर ते बरं होतील. जसं आपण त्याला किती क्षेत्र असावं, त्याची इमारत किती असावी, त्याच्या कारण याला आपण अनुदान देणार नाही आहे. अनुदान देणार विना अनुदानी. त्याला जर अनुदान देणार नसेल तर निकष नियम वगैरे याच्या संदर्भामधला थोडंसं बाकीच्या प्रतिनिधींना सुद्धा भेटलं तर एक चांगल्या प्रकारचा हा जो प्रस्ताव आहे की व्यवसाय आणि बेरोजगार तरुणांना तशा प्रकारचं ट्रेनिंग करण्याच्या संदर्भात एक आहे. मी मागेही सांगितलं होतं खाजगी ITI किंवा ITIशी कनेक्टेड असलेल्या ह्या सर्व मोठमोठ्या MIDC आहे. म्हणजे आम्ही बोलू फलटणला जर बघितलं गेलं तर फलटणच्या जी मोठी कंपनी आहे तिने एक ITI सरकारी ITI स्वतः घेतलेली आहे आणि तिथे ट्रेनिंग करून त्यांना जे लागतात ते ट्रेनिंग केलेले विद्यार्थी किंवा बेरोजगार तरुण ते आपल्या कंपनीमध्ये कनेक्टेड करतात. आणि तशा पद्धतीचं मला वाटतं की आपण एक प्लान तयार करणं गरजेचं आहे की तो करत असताना जिल्ह्याच्या स्तरावर असलेल्या ITI असतील किंवा खाजगी स्तरावर असलेले आपण आता कौशल्य विकासाच्या माध्यमातून जे ट्रेनिंग करतोय 7,000 7,500 रुपये 6 महिन्यासाठी ट्रेनिंगसाठी आपण काही विद्यार्थ्यांना देतो, त्यांना ट्रेन करतो. ट्रेन झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध होत नाही, पण वस्तुस्थिती आहे. त्यासाठी एक प्रोग्राम देणे गरजेचं आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण आता इथं ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण शासकीय कौशल्य विकास माध्यमातून आपल्याला अनुदान मिळतं आहे, बेरोजगारी दूर होते, मग आपल्याला पुढे जाऊन नोकरी कुठेतरी उपलब्ध होईल. अशा प्रकारची जी आशा आहे त्यासाठी मला वाटतं की उद्योग खातं आणि आपलं असलेल्या या कौशल्य विकासाच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारच्या ज्या संस्था तुम्ही ज्यांना विद्यापीठं तुम्ही मंजूर करून देणार आहात या सर्व विद्यापीठांच्याशी कनेक्टेड तिथली MIDC तिथल्या असलेल्या औद्योगिक क्षेत्राशी जे काही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करणारी जी रोजगार उपलब्ध होण्याची संधी आहे अशा प्रकारच्या असलेल्या लोकांना तिथं प्राधान्य देण्यासाठी आपण एक व्यवस्थितपणे प्लान जर केला तर मला वाटतं की तशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो. आणि तसं बेरोजगारी दूर होण्यासाठी नाही तर 7 महिन्यासाठी कौशल्य विकास तुमचा आहे 7,000-7,500 रुपये तुम्ही देता, पण 7,000-7,500 नंतर त्याचं पुढे काय? तो ट्रेनिंग घेऊन होतो पण तो बेरोजगारात राहतो. त्यामुळे आपण दरवेळा सांगतो की इतक्या नोकऱ्या उपलब्ध होतील, आता इतका उद्योग आलेला आहे, मग त्याच्याशी कनेक्टेड आपल्या असलेली ही विद्यापीठं झाली तर मला वाटतं त्याचा फायदा निश्चितपणाने होईल आणि मग लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा तिथे जाण्याचा ओढा हा वाढेल. म्हणून एक पॉलिसी डिसिजन आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. हे बिल मंजूर करत असताना अशी विद्यापीठं आपण आता पहिली 5-7 दिलेली आहे, ही 2 परत देतोय. त्याच्या नियम निकषामध्ये कारण मी मध्यंतरीच्या काळामध्ये बघितलं की एका ठिकाणी आपण आरोग्याच्या माध्यमातून नर्सिंग कोर्सला परवानगी दिली होती. ते नर्सिंग कोर्सची परवानगी देत असताना मुख्यमंत्री पण इथं आहेत, आपल्याला कल्पना असेल
दादा आपल्याकडे परवानगी देतो, पण नियम निकष बाजूला ठेवून त्या असलेल्या कोर्सला परवानगी घेताना बेकायदेशीर पण करण्याचा प्रयत्न होतो. एका छोट्याशा घरामध्ये म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथ शिंदे होते, त्यांच्या मातोश्री का वडिलांच्या नावावर एक संस्था नर्सिंग कोर्सची केली. शोध घेतल्यानंतर बघितलं की ती एका रूममध्येच आहे. तिथे फक्त कागदावर दाखवले जातं, कारण पहिल्याला 20, 40, 80 अशा प्रकारची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करण्याचा अधिकार असल्यामुळे, तो कोर्स देण्याचा अधिकार असल्यामुळे तशा प्रकारचं दाखवतात आणि तो दुसरीकडे ट्रेनिंग घेऊन घेतो. अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं या संदर्भातून गैरवापर होऊ नये यासाठी नियम आणि अटी शर्तीची अंमलबजावणी जी आहे ते काटेकोरपणे करून त्याची पाहणी करून तशा प्रकारचं झालं तर मला योग्य वाटतं. मी एक सूचना केलेली आहे की विद्यापीठं फक्त स्थापन करून फायदा होणार नाही, रोजगार कसा उपलब्ध होईल आणि तो रोजगार उपलब्ध होण्यासाठी तिथल्या औद्योगिक क्षेत्राशी जर आपण सरकारने मध्यस्थी केल्याने उपलब्ध असलेली वॅकन्सी जर त्या असलेल्या विद्यापीठाला दिली तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचा एक संदेश होईल. म्हणून अशा प्रकारच्या मी जे सूचना केलेल्या आहेत तशा सूचनेच्या संदर्भातून आपण विचार करावा एवढी सूचना इथं करतो.